शेतकरी बांधवांची वर्षोनवर्षाची प्रतीक्षा संपली असून आता ज्या क्षणाची वाट शेतकरी पाहत होते तो क्षण आला आहे। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून कर्जमाफीच्या प्रक्रियेची तारीख जाहीर झाली। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा निर्णय झालाय, परंतु कर्जमाफीचे नियम हे शेवटच्या क्षणी बदलले गेले आहेत। जर तुम्ही ही दोन महत्त्वाची कामं केली नाही तर तुमचं नाव हे 70% पात्र शेतकऱ्यांच्या यादीमधून कापलं जाऊ शकतं। शेतकऱ्यांनो, तुमच्या कर्जमाफीचा लाभ आता वितरित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात तर झाली आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी कोणते नियम बदलले आहेत आणि तारीख कोणती फिक्स करण्यात आलेली आहेत हे जाणून घ्या। तुमच्या बँकेचा IFSC कोड असू दे किंवा नवीन काढण्यात आलेला फार्मर ID, कोणत्या गोष्टी तपासल्या जाणार हे पहा, कारण कालच मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख ही ठरवण्यात आली आहे। त्यासोबतच नियम बदलण्यात आले, म्हणजे डिजिटल पडताळणी यावेळी कर्जमाफीचा लाभ देताना सरकार वापरणार आहे। जुन्या पद्धतीने काम करणार नाहीये, तर मंत्रालयातील IT विभागाने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची पात्र यादी बनवण्यासाठी AI सॉफ्टवेअर विकसित केला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होत असताना कर्जमाफीची प्रक्रिया ही कागदपत्रे नाही तर आता डिजिटल प्रक्रियेने होणार आहे। अधिवेशनामध्ये निधी मंजूर झाला हे तर आपण ऐकलंच, पण आता निधीच्या वितरणासाठी सरकार अत्यंत कठोर फिल्टर लावत आहे। मंत्रालयातून सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जमाफीची तारीख ठरवण्यात आली, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कर्जापासून सुटका होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा बँक डेटा आणि तुमचा महसूल विभागाचा डेटा यांची डिजिटल सांगड ही घातली जात आहे। याचाच अर्थ असा आहे की आता डिजिटल प्रक्रियेने तुमचं नाव पात्र यादीमध्ये समाविष्ट केलं जाणार। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने बँकांची निवड प्रक्रिया देखील सुरू केली आहे। यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेचा समावेश आहे। या बँकेमधून ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे, पण त्यासोबत एक धोक्याची सूचना देखील आली आहे। सरकारने या बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचा डेटा हा आधार सीडेड असावा त्या शेतकऱ्यांचे अर्ज हे परत तपासले जाणार आहेत। जर तुमचं खातं हे बऱ्याच दिवसापासून व्यवहारात नसेल तर त्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने मध्यवर्ती बँकांना देखील आदेश दिले। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, परंतु तुम्हाला या कर्जापासून सुटका मिळवायची असेल तर यामध्ये झालेला सर्वात मोठा बदल जाणून घ्या। कारण जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं असेल तर तुम्हाला मोठा पुरावा म्हणून फार्मर ID कार्ड उपयुक्त ठरू शकतं। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये जेव्हा कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी नवीन ID कार्ड नंबर बनवण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या कर्जमाफीचे डिजिटल रिपोर्ट कार्ड बनवला जाणार आहे। त्यानुसारच तुमच्या अर्जाची पडताळणी होणार असून तुम्हाला किती लाखोंपर्यंतच्या कर्जापासून सुटका मिळणार आहे याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात होता, ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आर्थिक सहाय्य देत असताना सरकारने आता विशेष बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। कर्जमाफीच्या लाभासोबत विशेष अनुदान बोनस देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु याचा लाभ कसा घ्यायचा हे देखील जाणून घ्या। कारण शेतकरी बांधवांनो, आता कर्जमाफीचा पहिला टप्पा महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये बँकेचा डेटा हा 100% अपडेटेड आहे अशा जिल्ह्यांची निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आहे। पण सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की कर्जमाफी सोबत सरकार विशेष बोनस देखील देणार आहे, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड सुरू आहे त्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आणि त्यांना कर्जमाफी व्यतिरिक्त आणखीन अनुदान बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली। पण हे सर्व फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीने पात्र ठरवलं जाणार आहे। कोणतंही कागदपत्र नाही, तर शेतकऱ्याची कर्जाची सुटका होत असताना आता डिजिटल प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे। कालच्या बैठकीनंतर कर्जमाफीची फाईल ही आता अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी याद्या जाहीर होतील आणि डिजिटल रूपामध्ये त्या जाहीर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या सूचना जाणून घ्या। मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आणि कर्जमाफीच्या निधी वितरणाची अधिकृत तारीख देखील फिक्स झाली आहे। त्यामुळे ही फक्त तारीख नाहीये, तर या तारखेला तुमची कर्जापासून सुटका होणार आहे आणि यावेळी मंत्रालयातून एक मोठं अपडेट देखील समोर आले। यंदा सरकार केवळ घोषणा करून थांबलेलं नाहीये, तर थेट बँकांना डेडलाईन देण्यात आली आहे। मात्र जर तुमच्या बँक खातं आणि आधार कार्डमध्ये चूक झाली तर ही तारीख तुमच्यासाठी फक्त आकडाच बनून राहील। त्यामध्ये 30% शेतकरी हे केवळ तांत्रिक अडचणींमुळे या यादीमधून बाहेर फेकले जाणार आहेत, अशी धक्कादायक अहवाल देखील IT विभागाने दिला आहे। त्यामुळे नेमकी कोणती तारीख आहे ज्या दिवशी तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार आहे हे पहा। चर्चा सध्या सुरू आहे ती म्हणजेच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री
मुख्यमंत्री यांनी यंदाची कर्जमाफीची फाईल हे पुढे सरकवण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा डेटा हा पुन्हा एकदा क्रॉस चेक केला आहे। तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा तुमची इंडियन बँक असेल, प्रत्येक बँकेचा डेटा आता तपासला गेला। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेकडून कर्ज घेतलं होतं त्यांच्यासाठी सिस्टीमने एक नवीन फिल्टर लावला आहे। जर तुम्ही विचार करत असाल की सर्वच बँकांचं कर्ज माफ होईल, तर तुम्हाला नियमावली ऐकणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या विशेष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी पार पडली आणि याच छाननीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा पहिल्या विभागामध्ये दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसापासून तुम्ही विचार करत होता की बँकेकडून डेटा मागवला गेल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ कधी मिळेल, परंतु आता अखेर कर्जमाफीची तारीख ठरली असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील अर्ज तपासले गेले असून अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली आणि जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांची कर्जापासून सुटका करण्यासाठी सरकारने त्यांचं नाव 70% पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये घेतलं आहे। अखेर कर्जमाफीची प्रक्रिया ही आता पहिल्या टप्प्यावर सुरू झाली आहे। कोणत्या जिल्ह्याचा नंबर आधी लागणार याची यादी आता तयार झाली आहे, पण या यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यापूर्वी तुमच्या खात्यापुढे रेड सिग्नल तर नाही ना हे तपासून पहा, कारण जर तुमच्या बँक खात्याचा IFSC कोड बदलला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण मुख्यमंत्र्यांनी 2 महत्त्वाच्या कामाचे आदेश दिले आहेत। एक म्हणजे आधार लिंकिंग आणि दुसरं म्हणजे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर। जर या 2 गोष्टी पूर्ण असेल तर तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळणार आहे। थोडक्यात ज्या शेतकऱ्यांनी नियमावली पाहिली आहे त्यांच्यासाठी ही बाब फायद्याची आहे, कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट देखील होत आहेत। मंत्रालयातून अपडेट आली आहे की IT विभागाने डिजिटल प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे आता तपासणीमध्ये 30% शेतकरी अपात्र यादीमध्ये समाविष्ट होत आहेत। त्यामुळे जर तुमचं नाव हे अपात्र यादीमध्ये आलं असेल तर कोणतं काम करून तुम्ही ते नाव पात्र यादीमध्ये घालू शकणार आहात। बँकांची तपासणी तर पूर्ण झाली, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या विशेष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची तपासणी देखील पार पडत आहे। त्याचबरोबर फार्मर IDच्या माध्यमातून सरकार एक नवीन डिजिटल क्रांती घेऊन येत आहे, त्यामुळे या ID कार्डचा वापर देखील आता होणार आहे। जर तुम्हाला कर्जमाफीवर होल्डवर ठेवण्यात आलं असेल तर मंत्रालयातून आलेल्या बातमीनुसार याच ID कार्डवरून तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे का नाही यासाठी पात्रता ठरवण्यात येईल। जर अवकाळी पावसाचा बोनस तुम्हाला हवा असेल, विशेष अनुदान हवं असेल तर त्यावेळी देखील ID तुमच्यासाठी फायद्याची ठरेल। तुमची कर्जातून सुटका होताना देखील फार्मर ID कार्ड ओळखपत्र क्रमांक फायद्याचा ठरणार आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील अर्ज तपासले गेले असून कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। जर तुमचं नाव या पात्र यादीमध्ये असेल तर 70% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसंच तुम्हाला कर्जाचा भार हलका करता येणार आहे। बँकेकडून डेटा मागवण्यात आला असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बोनस सुद्धा मिळणार आहे। शेतकऱ्यांची कर्जातून सुटका आणि त्यासोबतच आर्थिक सहाय्य अशा दोन्ही कामामध्ये आता सरकारने लक्ष दिलं आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। सरकारने बँक खातं आणि आधार कार्ड या दोन्हीची तपासणी पूर्ण केली असून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे निधी वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली। शेतकऱ्यांची कर्जापासून सुटका होण्यासाठी सरकारने घोषणा केली आहे आणि थेट बँकांना डेडलाईन देण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फाईल ही पुढे सरकवण्यात आली असल्यामुळेच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे।